गावच्या गावपाडा आणि गावातील गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी त्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायत कार्यालयातून गावकऱ्यांना विविध दाखले दिले जातात आणि विविध शासकीय कामांची पूर्तता केली जाते. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक ग्रामपंचायती डिजिटल झाल्या असल्या तरी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना त्यांची स्वतःची इमारत अद्यापही नाही. अशा ग्रामपंचायतींना त्यांची स्वतःची सुंदर इमारत व्हावी ही गावकऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. राज्यातील सुमारे 4252 ग्रामपंचायती या इमारती विना आहेत. यापैकी 2567 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला सरकारने मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायत बांधणीसाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीची अट रद्द करून सरकारने आता 100% निधी उपलब्ध करून दिला आहे. 2000 लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतीसाठी 20 लाख रुपये तर 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या 2 वर्षात राज्यात माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 1260 तर राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेअंतर्गत 415 आणि लेखाशीर्ष 25-15-12-38 अंतर्गत 313 अशा एकूण 1988 ग्रामपंचायत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत इमारत जितकी अधिक सुसज्ज, अधिक अद्ययावत, तितकी गावातील नागरिकांना अधिक सुविधा आणि त्याचबरोबर त्याचा अधिक लाभ घेता येणार आहे. म्हणूनच सरकारने इमारत बांधकामासाठी निधीची कमाल मर्यादेची अट रद्द करून आता विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली आहे. ज्या गावातील ग्रामपंचायतीची इमारत देखणी आणि सुसज्ज असेल, ज्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत डिजिटल कारभार सुरू असेल, त्यांना आता प्रगतीच्या वाटेपासून कोणीही रोखू शकणार नाही हे महायुती सरकारने 2 वर्षातच दाखवून दिले आहे. निर्धार ग्रामीण विकासाचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.